महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ, या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीनही रत्नांची ओळख आपल्याला करून देणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन. या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम. मिलिंद प्रश्न या ग्रंथातील सिंह वर्ग यातील सिंहाच्या गुणासंबंधी प्रश्न आणि चक्रवाक पक्षाच्या गुणासंबंधी प्रश्न याचं अतिशय सुंदरपणे डॉक्टर जुंबडे सरांनी खूप छान वाचन केलं आहे. तर या ठिकाणी आतापर्यंत जे काही इतर पक्षांच्या प्राण्यांच्या गुणासंबंधी आपण वाचन केलं, तर त्यामध्ये आपल्याला अधिक आपल्या मनाला कुशल बनवलं पाहिजे. सद्गुणांनी आपल्या मनाला भरलं पाहिजे. आपल्या मनाला आपण अधिक विकसित केलं पाहिजे. आपल्या मनाचा विकास साधून आपल्या मनाला अधिक परिशुद्ध कसं करता येईल, तर विविध पक्षांचे गुण सांगून आपणही त्या पद्धतीचे गुण आपल्या स्वतःमध्ये आत्मसात केले पाहिजे. असा एक प्रकारे आपल्याला सर्वच आतापर्यंत पाहिलेल्या पक्षांच्या आणि प्राण्यांच्या गुणांच्या माध्यमातून आपल्याला ते शिकायला मिळत आहे. तर जवळपास संदर्भ सारखाच असतो, परंतु इथे प्राणी मात्र बदलतात. परंतु त्यातला जो काही सार आहे किंवा जो उपदेश आहे तो प्रत्येक प्राण्यांच्या अनुषंगाने आपल्याला सत्कर्म करण्यासाठीच प्रेरित करतात, स्वतःला उन्नत करण्यासाठी, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उन्नत करण्यासाठी, है ना. तर अशा पद्धतीनं आपल्याला ते प्रेरणा देत असतात. लोकोत्तर प्रगती करण्यासाठी, लोकोत्तर विकास करण्यासाठी, या लोकीय पातळीवरून उठून लोकोत्तर विकास आपल्याला कसा साधायचा या संदर्भाने वारंवार भगवान बुद्ध आपल्याला प्रेरणा देत आहेत. तर सिंहाचे सुद्धा इथे 7 गुण सांगितलेले आहे. तर इथे म्हटलेलं आहे की सिंह स्वच्छ, विमल, परिशुद्ध आणि हलक्या पिवळ्या रंगाचा असतो. अर्थातच आपले भिक्खू सुद्धा त्याच पद्धतीच्या वस्त्रांचा ते वापर करत असतात. परंतु इथे या ठिकाणी आपल्या मनाला स्वच्छ करायचं आहे, आपल्या मनाला करायचं आहे, आपल्या मनाला परिशुद्ध करायचं आहे. सिंह मात्र वरून आपल्याला स्वच्छ दिसतो, विमल दिसतो, परिशुद्ध दिसतो आणि हलक्या पिवळ्या रंगाचा तो दिसतो. तर हे त्याचे सद्गुण आहेत, हे त्याचे चांगले गुण आहेत, किंवा हे त्याचं आकर्षक व्यक्तिमत्व आहे जे वरून पाहताना आपल्याला दिसतो. पण मुळात सिंह हा हिंसक असतो, हे या ठिकाणी आपल्याला माहीत आहे. तर इतर प्राण्यांची शिकार करून तो आपली उपजीविका चालवतो, परंतु वरून पाहत असताना तो आपल्याला स्वच्छ दिसतो, विमल दिसतो, परिशुद्ध दिसतो, हलक्या पिवळ्या रंगाचा दिसतो. तर साधक भिक्खूने सुद्धा अशाच पद्धतीनं स्वच्छ, विमल, परिशुद्ध आणि शुद्ध मनाने वाईट गोष्टीपासून दूर राहणारा झाला पाहिजे. तर सिंहाचा हा गुण आपल्या मनाच्या संदर्भाने आपल्याला ग्रहण करायचा आहे, की आपल्या मनाला विमल बनवायचा आहे, स्वच्छ बनवायचा आहे, परिशुद्ध बनवायचा आहे. मनातली जी काही इम्प्युरिटी आहे, जी काही घाण आहे, जे काही अकुशल आहे, जे काही वाईट आहे, त्या सर्वांना आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि मनाच्या स्तरावर आपल्याला परिशुद्ध बनायचं आहे. अर्थात आपण शरीराच्या स्तरावर सुद्धा आपण परिशुद्ध बनण्याचा प्रयत्न करतो, रोज आंघोळ करतो, शरीराची निगा राखतो. पण इथे हा जो गुण सांगितलेला आहे तो मनाच्या संदर्भाने सांगितलेला आहे, आणि या मनाच्या संदर्भाने आपल्याला शुद्ध होता आलं पाहिजे, परिशुद्ध होता आलं पाहिजे, वाईट गोष्टींपासून स्वतःला दूर राखणारा झालं पाहिजे. असा हा पहिला गुण सिंहाच्या संदर्भाने इथे आलेला आहे. मग म्हटलेलं आहे की सिंह अतिशय वेगाने धावतो. तर आपल्याला माहीत आहे की शिकार ज्याच्या समोर त्याला दिसली त्यावेळेस त्या शिकारीला पकडण्यासाठी, दुसऱ्या प्राण्याला पकडण्यासाठी तो अतिशय वेगाने धावतो. तिथे त्याची चपळता दिसून येते. विशेषतः वाघ, आपण बिबट्या वगैरे आपण जर बघितला असेल, किंवा कोणताही वाघ किंवा सिंह जेव्हा ते शिकार पकडण्यासाठी धावतात, ते अतिशय चपळ आणि अतिशय तीव्र गतीने धावतात, है ना. हे आपल्याला पाहायला मिळते. वेगवान गतीने धावणारा असला पाहिजे. तर अशाच पद्धतीने वेगवान पद्धतीने आपल्या मनाचा सुद्धा भिक्खूने विकास केला पाहिजे. तर वेगवान धावून तो जसं आपलं साध्य प्राप्त करतो, आपली शिकार प्राप्त करतो. कशामुळे? तर
त्याची गती अतिशय तीव्र असल्यामुळे, वेगवान असल्यामुळे तो आपली शिकार प्राप्त करतो. तर त्याच पद्धतीने भिक्खूने सुद्धा काय प्राप्त केलं पाहिजे, तर तो रिद्धिपाद संपन्न झाला पाहिजे. रिद्धिपादाविषयी आपण मागच्या वेळेस बघितलं, 4 रिद्धिपाद आपण बघितलेले आहे. 4 रिद्धिपादामध्ये छंद, समाधी, प्रदान, संस्कार, समन्वागत रिद्धिपाद, म्हणजे त्याला छंद रिद्धिपाद म्हणतो आपण. त्यानंतर दुसरा आहे वीर्य रिद्धिपाद, तिसरा आहे चित्त रिद्धिपाद आणि चौथा आहे मीमांसा रिद्धिपाद. तर याविषयीचं आपण त्याच्यावर विस्ताराने मी सांगितलं सुद्धा होतं. तर आपल्या मनामध्ये छंद असला पाहिजे, इच्छा. कशा संदर्भाने? तर लोकोत्तर मनाचा विकास करण्यासाठी आपल्या मनामध्ये छंद असला पाहिजे. आणि असा हा छंद जेव्हा आपल्याला निर्माण होतो तेव्हा आपण खऱ्या अर्थानं ते प्राप्त करण्याच्या दिशेनं अधिक तीव्र गतीनं पुढे जातो, ठीक आहे ना. एखाद्याला एखादा छंद असेल, जसं बाबासाहेब म्हणतात मला ग्रंथ वाचण्याचा छंद होता, है ना. आणि तो ग्रंथ वाचण्याचा छंद पुरा करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर काय काय करीत नव्हते, है ना. आणि म्हणून अशा पद्धतीनं जेव्हा छंद निर्माण होतो तेव्हा माणूस कुठल्याही स्तराला जाऊन तो आपला छंद पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तर अर्थातच बाबासाहेबांनी उदाहरण सुद्धा दिलं होतं की एखाद्या व्यक्तीला, बाबासाहेबांनी तो शब्द वापरला होता, रांड हा शब्द वापरला होता. तर एखाद्या व्यक्तीला त्याचा छंद निर्माण होते, तर तो रात्री बेरात्री उठून सुद्धा तो जातो आणि आपला छंद पूर्ण करतो. तर एखाद्याला असा छंद जडला पाहिजे. असा छंद म्हणजे वाईट अर्थाने त्याचा उपयोग बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केलेला नाही, तर चांगल्या अर्थाने आपले चांगले संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या मनामध्ये तसा छंद निर्माण झाला पाहिजे, ज्याला आपण धम्मछंद म्हणतो. तर हा धम्मछंद आपल्याला अधिक तीव्रपणे, अधिक गतीने पुढे जाण्यासाठी मदत करतो. जसं तीव्रपणे, अधिक गतीने सिंह धावतो आपली शिकार प्राप्त करण्यासाठी, तसंच आपल्या मनामध्ये सुद्धा आपल्या मनाची गती साधून आपण रिद्धिपाद याला प्राप्त करीत असतो. रिद्धिपाद संपन्न आपण होत असतो आणि म्हणून छंद निर्माण होते, वीर्य निर्माण होते. याला कुशल कर्म करण्यासाठी लागणारं जे सामर्थ्य आहे, जे बल आहे, जे धैर्य आहे, जी ताकद आहे, त्याला आपण वीर्य म्हणतो, आहे की नाही. आणि म्हणून हे वीर्य सुद्धा आपल्याला अतिशय तीव्रपणे, अतिशय गतीने आणि अतिशय सामर्थ्यपणे आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत असते, मदतगार साबित होत असते. आणि म्हणून आपलं चित्त कसं झालं पाहिजे? वीर्य समाधी प्रदान, संस्कार समन्वागत रिद्धिपाद असं म्हटलेलं आहे. वीर्य समाधी प्रदान, तर त्या समाधीच्या अवस्थेमध्ये वीर्य असलं पाहिजे. उत्साह असेल तर अधिक चांगल्या पद्धतीनं आपण समाधीच्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो. आपल्या चित्ताला एकाग्र करून चित्ताची परिशुद्धी साधू शकतो आणि त्यातून जे बल आहेत किंवा जे प्राप्ती करून घ्यायची आहे ते प्राप्ती आपण तीव्रतेने किंवा जलद गतीने आपण प्राप्त करू शकतो. तर अशा पद्धतीने इथे या ठिकाणी ह्या 4 रिद्धिपादासंबंधी उल्लेख आलेला आहे. आणि मग चित्त समाधी प्रदान आणि मीमांसा समाधी प्रदान, म्हणजे या ठिकाणी हे 4 रिद्धिपाद आलेले आहे. तर या अनुषंगाने आपण तशी कृती केली पाहिजे. जसं सिंह अतिशय वेगाने धावतो, तसंच आपल्या मनाचा विकास सुद्धा या पद्धतीने आपण तीव्रपणे करू शकतो. मग म्हटलेलं आहे की सिंह अभिरूप सुंदर केसरी आहे, अभिरूप आहे. त्याचं रूप एक वेगळ्याच पद्धतीचं रूप आहे आणि म्हणून त्याला आपण सिंहाला काय म्हणतो? राजा म्हणतो. जंगलाचा राजा हा सिंह आहे आणि त्याचा रंग सुद्धा सुंदर आहे, केसरी आहे. तर अशा पद्धतीने साधक भिक्खूने सुद्धा अभिरूप दीर्घ शीलधारी केसरी झाले पाहिजे. केसरी झाले पाहिजे म्हणजे काय? तो शीलधारी झाले पाहिजे. तर सद्गुण त्याने स्वतःमध्ये विकसित केले पाहिजे आणि म्हणून हा गुण सुद्धा या ठिकाणी त्याने ग्रहण केला पाहिजे. मग अतिशय महत्त्वाचा असा गुण या ठिकाणी सांगितलेला आहे की सिंह प्राण गेला तरी कुणाच्या समोर वाकत नाही. असा स्वाभिमानी सिंह असतो, असा ताठ मानेचा सिंह असतो. सिंह कधी कोणासमोर झुकत नाही. तर अशाच पद्धतीनं सिंहाचा गुण आपण ग्रहण केला पाहिजे. तर जे राजे महाराजे होते त्यांच्यामध्ये हा गुण असायचा. जे स्वाभिमानी राजे होते त्यांच्यामध्ये सुद्धा तो गुण असायचा.
तर आपल्याला सिकंदर आणि पुरूचं उदाहरण कदाचित आठवत असेल, कदाचित तुम्ही ते वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. तर पुरू सुद्धा हा अतिशय स्वाभिमानी राजा होता. आणि सिकंदर जेव्हा जग जिंकायला निघाला तेव्हा भारतामध्ये अनेक राजांना त्यांनी बंदी बनवलं. त्यामध्ये एक पुरू राजा सुद्धा होता. आणि तो सिकंदर पुरूला विचारतो की मी तुझ्यासोबत कसा व्यवहार केला पाहिजे. म्हणजे त्याच्यासमोर प्रस्तुत केल्या जाते, हातामध्ये बेड्या पडलेल्या आहे, पायामध्ये बेड्या पडलेल्या आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पुरूला सिकंदर समोर प्रस्तुत केल्या जाते. तेव्हा सिकंदर त्याला प्रश्न विचारतो की मी तुझ्यासोबत कसा व्यवहार करू. तर पुरू राजा अतिशय निर्भयपणे न घाबरता ताट मानेनं उभं राहून निदिळ्या छातीनं त्याच्यासमोर उभं राहून म्हणतो की एका राजाने दुसऱ्या राजासोबत जसा व्यवहार केला पाहिजे तसा तू माझ्यासोबत व्यवहार कर. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की प्राण गेला तरी तो कोणासमोर वाकत नाही. सिंहामध्ये हा जो गुण आहे तो गुण भिक्खूने सुद्धा, आपण सुद्धा, सगळ्यांनीच हा गुण एक प्रकारे आपण आत्मसात केला पाहिजे. तर आपले शस्त्र टाकता कामा नये, आपला स्वाभिमान किंवा इतरांपुढे झुकता कामा नये. इतरांपुढे झुकता कामा नये या अर्थानं की आपण लाचार होता कामा नये, लाचारी पत्करता कामा नये. एखादी चांगली गोष्ट समाजामध्ये घडून येत असेल आणि एखाद्या वेळी आपल्याला एक पाय मागे घेण्याची जर वेळ येत असेल तर त्या ठिकाणी आपण आपल्याला तो घेता आला पाहिजे. तर त्याला आपण आपला स्वाभिमान गहाण ठेवणे असं म्हणत नाही, आहे की नाही. तर हा सुद्धा फरक आपण समजून घेतला पाहिजे. तर हा चौथा गुण या ठिकाणी साधक भिक्खूने लक्षात घेतला पाहिजे. आणि चिवर, पिंडपात, शयनयान, ग्लान प्रत्यय, औषधी, परिष्कार प्राप्त झाले नाही तरीही कुणाही पुढे त्याने वाकू नये. तर आपण सारीपुत्ताच्या संदर्भाने आपण बघितलेलं आहे. हे सारीपुत्ता आपल्या तोंडाने काही मागत नाही, म्हणजे भिक्खूने सुद्धा आपल्या तोंडाने काही मागू नये. तर त्याने भिक्षाटन करावं आणि त्या भिक्षाटनातून त्याला जे काही प्राप्त होते ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यातून त्याने उपजीविका चालवावी. इशारा करून सुद्धा मागू नये असा सुद्धा विनय आपण काही प्रकरणाच्या अनुषंगाने बघितलेला आहे. तर अशा पद्धतीने कोणासमोर लाचारी पत्करून, कोणाच्या समोर विनवणी करून, नाही का, गयावया करून कोणाला काही मागू नये. तर आपण कसं असलं पाहिजे, ताठ असलं पाहिजे. मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर ठीक. तर सारीपुत्ताने काय म्हटलेलं होतं, माझ्या आतड्या बाहेर आले तरी चालेल, परंतु मी मात्र अशा पद्धतीनं लाचारी पत्करून कुणाही समोर याचना करणार नाही, है ना. तर हा स्वाभिमानी बाणा. तर या पद्धतीचे विनय बुद्धाने घालून दिलेले आहे आणि त्या विनयाचं त्या पद्धतीनंच भिक्षूने पालन केलं पाहिजे, असा हा चौथा गुण या ठिकाणी सांगितलेला आहे. मग पुढे म्हटलेलं आहे की जेथे पंजा मारतो तेथेच तो खाऊ लागतो. मग ते उत्तम मांस आहे की निकृष्ट मांस आहे की ते कसं आहे त्याची तो पर्वा करत नाही, त्याचा तो विचार करत नाही. तर जे मिळेल ते तो खातो, जिथे पंजा मारतो तिथेच तो खातो. आणि म्हणून भिक्षाटन करत असताना हे माझ्या ओळखीचं घर आहे किंवा हे आपल्या उपासकाचं घर आहे, हे वेगळ्या जातीच्या लोकांचं घर आहे, अशा पद्धतीनं कुठलाही विचार न करता किंवा इथे चांगलं अन्न मिळेल तिथे चांगलं अन्न मिळणार नाही म्हणून जिथे चांगलं अन्न मिळेल तिथेच मी गेलो पाहिजे म्हणून एक घर सोडून द्यायचं आणि पुढच्या 2 घराला ओलांडून, कारण ते आपल्या ओळखीचं आहे, तिथे चांगलं अन्न मिळू शकते, अशा पद्धतीच्या मनामध्ये भावना उत्पन्न होऊ न देता, का नाही, घर निवडून त्याने भिक्षा मागू नये. तर क्रमवार पद्धतीनं जाऊनच त्याने भिक्षा मागितलं पाहिजे. एक घर सोडून दुसऱ्या घरामध्ये त्याने जाऊ नये, निवडून भोजन करू नये असंही म्हटलेलं आहे. भिक्षापात्रामध्ये काहीही पडो, पण ते आपल्या आवडीचं आहे म्हणून ते खायचं आणि जे आपल्या आवडीचं नाही ते बाजूला सारून ठेवायचं, हे विनयामध्ये बिलकुलच बसत नाही. आणि म्हणून विनयाचं पालन करून जे आपल्या पात्रामध्ये पडलेलं आहे ते आपण ग्रहण करायचं. कारण आपण जे अन्न ग्रहण करतो ते शरीर संवर्धनासाठी ना आपण करीत असतो, आपली उपजीविका चालवण्यासाठी करीत असतो आणि उपजीविका चालवण्यासाठी अन्नाची गरज असते. तर आपण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खात नाही, तर आपण अन्न ग्रहण करतो आपलं संवर्धन करण्यासाठी, शरीराचं पोषण करण्यासाठी. तर या जाणीवेतून एखादा भिक्षू अन्न ग्रहण करीत असतो आणि म्हणून तो त्या ठिकाणी अन्नामध्ये आसक्त नसतो. जसा सिंहाचा जो काही गुण आहे तो त्यामध्ये आसक्त नसतो की कोणत्या प्राण्याचं मांस आहे, ताजं आहे की शिळं आहे, किंवा तो प्राणी त्या प्राण्याचं मांस चांगला आहे की वाईट आहे, या फंद्यामध्ये तो पडत नाही. त्याला आपलं पोट भरायचं असते
आणि तो आपलं पोट भरतो आणि संतुष्ट होतो. त्याच पद्धतीनं भिक्षूला सुद्धा पोट भरायचं आहे, त्याला जिभेचे चोचले पुरवायचे नाही आहे, त्याला चवीसाठी खायचं नाही आहे, तर उदरनिर्वाहासाठी खायचं आहे. आणि म्हणून त्यामध्ये तो चव शोधत नसतो, चांगला आहे की वाईट आहे तो शोधत नसतो, ताजा आहे की शिळा आहे ते त्या त्या फंद्यामध्ये तो पडत नसतो. आणि भिक्षापात्रामध्ये जे काही आलं आहे ते जसं असेल तसं तो ग्रहण करतो, तसं त्याने ग्रहण केलं पाहिजे. तर हा सुद्धा सिंहाचा गुण या ठिकाणी सांगितलेला आहे आणि तो गुण आपण आत्मसात केला पाहिजे. तर पुढचा आहे की सिंह आपल्या शिकारीमधून काही राखून ठेवत नाही. जे काही शिकार करतो तो पूर्णपणे खाऊन टाकतो, काहीच राखून ठेवत नाही. आणि म्हणून भिक्षापात्रामध्ये जे काही पडलं आहे ते भिक्षापात्रामध्ये पडलेलं आपल्याला ते आपण किंवा जेथे एकदा खातो तेथे तो पुन्हा जात नाही असंही म्हटलेलं आहे. सिंह काय करतो, राखून ठेवत नाही आणि जेथे एकदा खातो तेथे तो पुन्हा जात नाही असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणाला तो पुन्हा जात नाही, एकदा खाल्लं खाऊन संपुष्टामध्ये आणतो. काही प्राणी कसे आहेत, अर्धवट खातात आणि ते राखून ठेवतात आणि पुन्हा त्याच ठिकाणी ते अर्धवट राहिलेले येऊन पुन्हा खातात, पण सिंह मात्र तसा करत नाही. तर त्याच पद्धतीनं भिक्खूने सुद्धा काही राखून ठेवलं नाही पाहिजे की आता मला हे एवढं चांगलं अन्न मिळालेलं आहे तर आता मी अर्ध खातो आणि सायंकाळी पुन्हा हे अर्ध मी राखून ठेवतो आणि मला मग सायंकाळी पुन्हा खाता येईल. तर अशा पद्धतीनं राखून ठेवता कामा नये. तर काय म्हटलेलं आहे की जर उरलं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, ते कोणाला तरी प्राण्याला टाकून दिलं पाहिजे किंवा मातीत पुरलं पाहिजे, अशा पद्धतीचा गुन्हा आहे. परंतु ते तुम्ही स्वतःच्या लालसेपोटी राखून ठेवता कामा नये की मला ते संध्याकाळी कामी येईल आणि मी ते संध्याकाळी खाईल. तर भिक्षापात्रामध्ये मिळालेल्या अन्नाला असं राखून ठेवता कामा नये. जसं सिंह राखून ठेवत नाही तसंच भिक्षूने सुद्धा आपल्या उपभोगाच्या वस्तूपैकी काहीही राखून न ठेवता ठेवणारा झाला पाहिजे. तर उपभोगाच्या अन्नाच्या संदर्भामध्ये तर आहेच, पण इतरही वस्तूंच्या संदर्भाने सुद्धा त्याने ते राखून ठेवू नये, म्हणजे संग्रह करू नये. म्हणजे संग्रह कृती भिक्खूमध्ये नाही. सिंह काही संग्रह करतो का, त्या सिंह काहीच संग्रह करीत नाही. शिकार करतो ते सुद्धा पूर्णपणे खाऊन मोकळा होऊन जातो. आणि म्हणून साधक भिक्खूने असं संग्रह कृतीमध्ये पडू नये, कारण ती आसक्ती आहे आणि भिक्खूला तर अनासक्त जीवन जगायचं आहे. तर मग अनासक्तीचं जीवन जगायचं असेल तर आसक्तीमध्ये राहून फायदा नाही. म्हणून वस्तूचा संग्रह करणे चुकीचं आहे. आणि म्हणून अतिशय उपयोगाच्या ज्या 7 वस्तू आहेत त्या 7 वस्तूंच्या व्यतिरिक्त जर त्याला काही मिळत असेल तर ते त्यांनी इतर गरजू व्यक्तीला किंवा इतर गरजू भिक्षूला त्याने ती वाटून दिली पाहिजे, आपल्याकडे ती संग्रहित ठेवू नये असा विनय सांगतो, आहे की नाही. तर म्हणून जसं सिंहामध्ये हे गुण पाहायला मिळतात ते गुण आपण सुद्धा आत्मसात केले पाहिजे, असा हा महत्त्वाचा गुण या ठिकाणी सांगितलेला आहे. मग म्हटलेलं आहे की सिंह शिकार मिळाली नाही तरी उत्तेजित होत नाही, उत्तेजना निर्माण होत नाही. अरे यार, आता मला शिकार मिळाली नाही तर काय करू, असा तो अस्वस्थ होत नाही. मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर ठीक. म्हणजे असा तो म्हणजे आसक्तीपासून म्हणा किंवा मुक्त असतो, निर्लोभी असतो आणि समाधानी होऊन खातो. तर समाधान मानून खातो, त्यामध्ये समाधानी असतो. जेवढं मिळालं, जेवढी शिकार प्राप्त झाली तेवढ्या शिकारीवर तो समाधानी असतो, आहे की नाही. तर अतिशय महत्त्वाचा हा गुण आहे, अतिशय महत्त्वाचा गुण आहे. मग साधक भिक्खूने सुद्धा उत्तेजित होऊ नये. मिळालं तर ठीक, नाही मिळालं तरी ठीक, पण लोभ उत्पन्न होऊ देऊ नये आपल्या मनामध्ये. तर समाधानी झालं पाहिजे. जे मिळालं त्यामध्ये समाधान, जेवढं मिळालं त्यामध्ये समाधान, आहे ना. आणि अशा पद्धतीनं अनासक्त भावनेने प्रज्ञेने ते खाल्लं पाहिजे, प्रज्ञापूर्वक खाल्लं पाहिजे, जाणीवपूर्वक खाल्लं पाहिजे, संवेदना जाणत जाणत त्याने खाल्लं पाहिजे, आहे की नाही. म्हणून खाण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा नियम आहेत, है ना. आणि ते नियम कसे आहेत, तर असं जेवलं नाही पाहिजे किंवा 5ही उंगल्याने घास उचलला पाहिजे, तोंडाजवळ आल्यानंतरच तोंड उघडलं पाहिजे, तोंड बंद करूनच खाल्लं पाहिजे, चपल चपल करून खाल्लं नाही पाहिजे, इकडे तिकडे पाहत खाल्लं नाही पाहिजे, लक्ष भिक्षापात्रामध्येच असलं पाहिजे. बघा किती बारीक सारीक नियम बुद्धाने सांगितलेले आहेत. आणि या नियमाचं पालन करूनच भिक्षूने आपलं जीवन यापन केलं पाहिजे. तर जो घास जातो आहे त्याची वेदना जाणत जाणत भिक्षूने प्रज्ञापूर्वक ते ग्रहण केलं पाहिजे, अनासक्त होऊन ग्रहण केलं पाहिजे ना. तर रस स्वादन त्या ठिकाणी ही भावनाच नसली पाहिजे त्याच्यामध्ये. तर हा जो गुण आहे सिंहाचा, हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा गुण आहे आणि तो गुण
आपल्या भिक्खूने किंवा उपासकांनी सुद्धा ग्रहण केला पाहिजे. तर संयुक्त निकायामध्ये स्थवीर महाकश्यपाची प्रशंसा करताना म्हटलेलं आहे. स्थवीर म्हणजे महास्थवीर महाकश्यप हे 13 धुतांगामध्ये पारंगत होते. 13 धुतांगाचं पालन करायचे ते. आणि म्हणून महाकश्यपाच्या संदर्भाने भगवान बुद्ध भिक्खूंना संबोधित करत असताना, त्याची प्रशंसा करीत असताना सांगतात. बघा, प्रशंसा करणं सुद्धा किती मोठा गुण आहे. चांगल्या गुणांची बुद्धाने वारंवार प्रशंसा केलेली आहे. मग ते महामोग्गलायनाची असो किंवा सारीपुत्ताची असो किंवा अन्य कोणत्याही भिक्षुणीची असो, अनेकदा प्रसंगानुरूप त्या भिक्षूंची भिक्षुणींची भगवान बुद्धाने मुक्तकंठाने प्रशंसा केलेली आहे. मुक्तकंठाने प्रशंसा केलेली आहे. आपल्यालाही लोकांच्या सद्गुणांची प्रशंसा करता आली पाहिजे. सद्गुणांची प्रशंसा करणं म्हणजे त्याची अवास्तव स्तुती करणं नव्हे. जे नाही आहे तेही गुण सांगणं असं नाही आहे. तर स्तुती करणे म्हणजे जे वास्तविकतेवर आधारलेलं आहे, जे आहे त्याचे गुण, त्या गुणांची प्रशंसा करणं. तर यामुळे काय होते, तर यामुळे त्याला अधिक चालना मिळते, अधिक प्रेरणा मिळते. आपल्या धम्मजीवन जगण्याला त्याला अधिक बळ प्राप्त होते, नाही का. तर प्रशंसा करणं सुद्धा फार मोठा गुण आहे आणि इतरांच्या गुणांची आपण प्रशंसा केली पाहिजे. तर त्यामध्ये अधिक जाणीव निर्माण होते, अधिक जबाबदारीचं भान त्याच्यामध्ये निर्माण होते आणि आपण अधिक जबाबदारीनं वागलं पाहिजे अशी त्याची मनोधारणा निर्माण होत असते. तर ही भूमिका आहे एखाद्याची प्रशंसा करण्यामध्ये, नाही का. तर आपल्याला सुद्धा अशी प्रशंसा करता आली पाहिजे. आणि ही महाकाश्यपाची प्रशंसा करताना भगवान बुद्ध काय म्हणतात की जे काही भोजनदान प्राप्त होईल त्यात तो संतुष्ट होतो. धुतांगधारी होता शेवटी तो. 13 धुतांगाचं पालन करायचा. तो पिंडपातामध्ये जे काही मिळेल त्याचा प्रशंसक आहे आणि पिंडपातामध्ये काही मिळाले नाही तरी त्याला काही वाईट वाटत नाही. पिंडपात मिळाले नाही तर तो उत्तेजित होत नाही व पिंडपात मिळाले तर मुक्त, निर्लोभी, समाधानी होऊन त्याचे दुष्परिणाम जाणून अनासक्त प्रज्ञेने खातो. अनासक्त होऊन त्याचे दुष्परिणाम जाणून आपल्याला आपली उपजीविका चालवण्यासाठी ते अन्न खायचं आहे, चवीसाठी नाही हे जाणून त्याची संवेदना जाणत प्रज्ञेने तो खात असतो, नाही का. मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक, ह्या सगळ्या पातळींवर एका उच्च मानसिक अवस्थेमध्ये तो ते अन्न ग्रहण करतो. अशा पद्धतीनं महाकश्यपाची प्रशंसा या ठिकाणी बुद्धाने केलेली आहे. तर असं आपल्याला पाहायला मिळते. मग चक्रवाक पक्षाच्या गुणासंबंधी म्हटलेला आहे. चक्रवाक पक्षी सर मला सुद्धा माहीत नाही. तर असेल, आपण बघितलाही असेल, परंतु नेमका हाच तो पक्षी आहे असं मला सुद्धा काही स्मरत नाही. पण त्याचा अतिशय महत्त्वाचा गुण या ठिकाणी सांगितलेला आहे. तो बघा किती चांगल्या म्हणजे तो सुद्धा कसा शीलवान आहे. कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधियामी. असं जे शील आपण ग्रहण करतो त्या शीलाला पाळण्यामध्ये अनेक लोक असमर्थता प्रकट करतात, दाखवतात, तसे वागत असतात, दुष्कृत्य करत असतात, आहे की नाही. आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये किती बदक म्हटलेला आहे. वा वा, बदक छान. तर एक चक्रवाक हा शब्द कोणाला म्हणतात माहीत नव्हतं, परंतु मात्र इथे ललित मुनी सरांनी तो स्पष्ट केलेला आहे. आणि बदक या पक्षाला आपण चक्रवाक पक्ष म्हणतो. आणि बरोबर आहे, आपण बदक बघितलेला आहे. आणि बदक शेवाळ खातो, त्याच्यावर बसून असलेला आपल्याला दिसतो आणि पाण्यातली वनस्पती तो खातो. अर्थात तो शाकाहारी आहे, तो मांसाहारी नाही, हे आपल्याला दिसून पडते. तर तो आपल्या मादीचा त्याग करीत नाही. जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत तो आपल्या मादीचा त्याग करीत नाही ना. तर हा फार मोठा गुण आहे आणि म्हणून या अर्थाने तो फार शीलाचरणी आहे असं आपल्याला दिसून पडते. तर आपण सुद्धा हे शील ग्रहण करतो आणि त्या पद्धतीनं काटेकोरपणे त्याचं पालन करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होते, गोडवा निर्माण होतो, की नाही, समाधान निर्माण होते, संतुष्टी निर्माण होते. म्हणून शांती, संतुष्टी असं आपण त्याचं सकारात्मक जे शील आहे ते ग्रहण करत असतो. तर त्यामध्ये आपण समाधान मानतो. तर अशा पद्धतीचं हा गुण चक्रवाक पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर आपणही आपल्या जीवनामध्ये आपल्या पत्नीप्रती किंवा पत्नीने आपल्या पतीप्रती निष्ठावान असलं पाहिजे. पुढे म्हटलं आहे की चक्रवाक पक्षी जो आहे तो शेवाळ, पाण्यातील अन्न वनस्पती खातो आणि त्यावर तो संतुष्ट होतो. तर त्या संतुष्ट झाल्यामुळे त्याचं सामर्थ्य वाढते,
त्याचा वर्ण कमी होत नाही, तो अधिकाधिक सुंदर दिसतो. आपण बदकाला पाहिलं, शुभ्र बदक किंवा इतरही त्याचा जो वर्ण असतो तो अतिशय देखणा असतो, सामर्थ्यवान असतो. आणि हे सामर्थ्य त्याला कुठून प्राप्त होते? तर शेवाळ खाऊन किंवा अन्य पाण्यातील वनस्पती खाऊन त्याला सामर्थ्य प्राप्त होते. आणि त्या अन्नामध्ये तो समाधान मानतो असंही म्हटलेलं आहे. तर हा गुण भिक्षूने कसा आत्मसात केला पाहिजे? तर जे मिळेल त्यात समाधान जाणतो, तो आपल्या शीलाचे नुकसान करीत नाही, तो आपल्या समाधीचे नुकसान करीत नाही. तर शीलाच्या पातळीवर आपण या पद्धतीनं, आता भिक्षू तो तर ब्रह्मचारी असतो, त्याने आपल्या सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला असतो आणि एक ब्रह्मचारीचं जीवन तो या ठिकाणी जगत असतो. अब्रह्मचर्या वेरमणी असं जे शील आहे ते तो नित्यनेमानं या ठिकाणी त्याचं तो पालन करीत असतो आणि म्हणून एक समाधानाचं तो जीवन जगत असतो. तर त्या अनुषंगाने तो अतिशय काटेकोरपणे शीलाचं पालन करत असतो आणि या शीलाच्या पालनामुळे त्याची समाधी अतिशय बळकट होत असते. म्हणून तो आपल्या समाधीचे नुकसान करत नाही, आपल्या प्रज्ञेचे नुकसान करीत नाही, आपल्या विमुक्तीचे नुकसान करीत नाही, आपल्या विमुक्ती ज्ञान दर्शनाचे नुकसान करीत नाही, ठीक आहे, त्याच्या कुशल धर्माचे नुकसान होत नाही. तर या पद्धतीनं तो स्वतःला शिलावर आरूढ करून अशा पद्धतीच्या म्हणजे गुणांचा तो विकास करून अधिकाधिक प्रज्ञावान होतो, अधिकाधिक सत्य जाणण्याच्या संदर्भाने तो आपल्या मनाचा विकास करतो. तर त्याला हळूहळू विमुक्ती म्हणजे काय हे कळायला लागते, विमुक्तीच्या ज्ञानाचं दर्शन त्याला व्हायला लागते है ना. तर तो कुशल धर्मामध्ये पारंगत होत असतो, ह्या गुणांचा त्याच्यामध्ये विकास होत असतो. आणि म्हणून हे जे चक्रवाळ पक्षी आहे, बदक आहे, त्याचा गुण आपण या पद्धतीनं जर ग्रहण केला तर आपला आंतरिक विकास आहे तो अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. मग म्हटलेलं आहे की चक्रवाक पक्षी कोणत्याही जीव प्राण्यांना त्रास देत नाही. तर तो आपलं जीवन यापन अतिशय साध्या पद्धतीनं, समाधानी वृत्तीनं आणि जे काही आपलं अन्न आहे ते तो त्यातून ग्रहण करतो, पाण्यातील अन्न वनस्पती खातो, शेवाळ खातो आणि त्यावर तो समाधानी मानतो. आणि म्हणून या अर्थानं तो पहिल्या शिलाचं सुद्धा पालन करतो बघा. पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. तर हे शील ज्यावेळेस आपण ग्रहण करतो त्यावेळेस आपण इतर कोणत्याही प्राण्याला त्रास देत नाही, त्याच्या म्हणजे त्याचं नुकसान हो अशा पद्धतीचा कुठलाही विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होत नाही. तर आपण सकारात्मक शील ग्रहण करतो की त्याचं सुद्धा भलं हो, त्याचं कल्याण हो, त्याचं मंगल हो, तो दुःखातून मुक्त हो, अशा विधायक भावना आपण त्याच्याप्रती व्यक्त करत असतो आणि अशा पद्धतीनं सकारात्मक शील सुद्धा आपण ग्रहण करत असतो. तर हा अतिशय महत्त्वाचा असा गुण आहे आणि तो गुण आपल्याला चक्रवाक पक्ष्यामध्ये सुद्धा दिसून येतो की हा एक पक्षी असा आहे की जो इतर जीव प्राण्यांना त्रास देत नाही. तर आपणही इतरांना त्रास देणारा न होता इतरांना मदत कशी करता येईल या संदर्भाने आपण विचार केला पाहिजे. तर साधक भिक्खूने कोणाला काठीने शस्त्राने मारू नये, शब्दाने सुद्धा मारू नये, एक काया वाचा मनाने इतर प्राण्यांना त्रास देता कामा नये. तर त्याच्या हिताची, त्याच्या कल्याणाची, त्याच्या भल्याची कामना आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. तर त्याने संकोचाने, दयेने सर्व प्राणी मात्रांच्या प्रती हिताची कामना व अनुकंपा दृष्टी ठेवली पाहिजे, मैत्री भावनेचा विकास केला पाहिजे. तर हा अतिशय महत्त्वाचा गुण चक्रवाल पक्षामध्ये आपल्याला दिसून पडतो की तो इतरांना त्रास देत नाही. तर आपण सुद्धा असं कोणालाही त्रास देणारा न होता आपण इतर प्राण्यांविषयी आपल्या मनामध्ये एक कुशल भावना उत्पन्न झाल्या पाहिजे. तर अनुकंपा केली पाहिजे, आपण त्यांच्यावर दया केली पाहिजे, मैत्री केली पाहिजे. तर ही बाब अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि हा चक्रवाक पक्षाचा तिसरा गुण आपण या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे असं वंते नागसेन आपल्याला सांगतात. मग सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने चक्रवाक जातकामध्ये असे सांगितलेले आहे. आता बघा, चक्रवाक योनींमध्ये वेगवेगळ्या जन्मामध्ये बुद्ध बोधिसत्वाचं जीवन जगत असताना त्यांनी कसे सत्कर्म केले हे आपल्याला जातक कथांमध्ये पाहायला मिळते. आणि अशाच एका जातक कथाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आणि चक्रवाक जातक म्हटलेला आहे. तर अर्थातच चक्रवाक योनीमध्ये
आपला बोधिसत्व उत्पन्न झालेला होता, त्या अनुषंगाने ही जी गाथा या ठिकाणी आलेली आहे. त्याचं उद्बोधन करताना बुद्ध चक्रवाक चा गुण सांगताना बोधिसत्वाचा तो गुण त्या जन्मामध्ये त्यांनी जो ग्रहण केलेला होता तो इथे सांगताना ते म्हणतात, यो न हंती न घातेती न जिनाती न दापये मेतंगसो सब्बभूतेसो वेरंग तस्सन केनचिती. म्हणजे जो कुणाला मारत नाही, हत्या करत नाही, कुणाला जिंकत नाही किंवा पराजित करीत नाही, तो सर्व प्राणी मात्रांच्या प्रती मैत्री भावनेने वागतो. यामुळे त्याला शत्रुत्वाचा स्पर्शही होत नाही. किती उच्च पातळी सांगितलेली आहे या ठिकाणी आपल्या मनाची, की जेव्हा माणूस चार ब्रह्मविहारांचा म्हणजे विकास करतो, तेव्हा त्या चार ब्रह्मविहारांमध्ये मैत्रीचा विकास होतो, करुणेचा विकास होतो. आणि ज्याच्यामध्ये मैत्री आणि करुणेचा विकास होतो तो कोणाला मारेल, त्याच्यामध्ये मारण्याची भावनाच नष्ट होऊन जाते. तो कोणालाही मारू शकत नाही. तो जसा मी आहे तसं हे सत्व आहे, यामध्ये जीव आहे, त्यालाही वेदना होतात. आणि निसर्गाने जसं आपल्याला निर्माण केलेलं आहे तसं त्याला सुद्धा निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून मला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा त्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. त्याच्या दुःखासाठी मी कारणीभूत ठरू नये, परंतु त्याला दुःखमुक्त करण्यासाठी मला काय करता येईल, या सकारात्मक जाणीवा आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असते. आणि मग तो कुणालाही मारत नाही, कुणाची हत्या करत नाही, कुणाला जिंकलं पाहिजे किंवा कुणाला पराजित केलं पाहिजे असे कुठलेच भाव त्याच्यामध्ये निर्माण होत नाही. मुदिता निर्माण होते. उलट त्याचं सुख पाहून तो सुद्धा सुखी होत असतो आणि उपेक्षा भावना निर्माण होत असते. तर या चार ब्रह्मविहारांमध्ये तो विहार करीत असतो. तर आपल्या मनामध्ये मैत्री भावनेनं तो सर्व प्राण्यांना वागवतो आणि त्याच्या मनामध्ये शत्रुत्वाची भावना जी आहे ती स्पर्शही होत नाही. तर शत्रुत्वाची भावना कशामुळे उत्पन्न होते, तर द्वेषामुळे उत्पन्न होते. आणि द्वेषावर रामबाण उपाय, बुद्धबाण म्हणू आपण, रामबाण कशाला तर तो उपाय म्हणजे काय आहे, तर मैत्री भावना आहे. आणि म्हणून आपल्या मनामध्ये आपण अधिक मैत्री भावनेचा विकास केला पाहिजे. अतिशय सुंदर असा उपदेश या दोनही प्राण्यांच्या संदर्भाने आपल्याला त्याचं स्मरण करण्याचं या ठिकाणी पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली. तर वारंवार आपण ज्या गोष्टींचा उल्लेख करतो त्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देत असतात. वारंवार या गोष्टीचा उल्लेख होतो. प्रत्येक प्राण्यांच्या संदर्भाने पाहत असताना आपल्या ह्या सगळ्या गुणांचा वारंवार उल्लेख होत असतो. आणि म्हणून वारंवार धम्मचर्चा करणं, वारंवार धम्मोपदेश म्हणजे ऐकणं, तर यातून आपला जो संकल्प आहे तो अधिकाधिकच दृढ होत जातो. आणि म्हणून यामध्ये कुठलाही संकोच न बाळगता आपण वारंवार या गोष्टी ग्रहण केल्या पाहिजे, ऐकल्या पाहिजे. यातून आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे. तर या गुणांना आपण खरोखरच आत्मसात केलं पाहिजे. आजच्या या प्रकरणाच्या अनुषंगाने आपण या गोष्टी शांतपणे ऐकून घेतल्या, त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन, खूप खूप आभार. याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.